बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी। शरद पवार गट ईडीच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत। अयोध्येमध्ये रामाच्या दर्शनाचा आजचा दुसरा दिवस। कडाक्याच्या थंडीमध्ये राम मंदिरात भाविकांची गर्दी कायम। गर्दीच्या नियंत्रणासाठी लखनौमधून अयोध्येला जाणाऱ्या बस रोखल्या। अयोध्येमध्ये पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन। गर्दीच्या नियोजनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येमध्ये दाखल। सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशनवरती आज सुनावणी। संबंध मराठा समाजाचं सुनावणीकडे लक्ष। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आजचा 5वा दिवस। लोणावळ्यामध्ये मुक्काम। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। राष्ट्रवादीच्या आमदार पात्रता सुनावणीचा आजचा दुसरा दिवस। शरद पवार गटाच्या जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांची साक्ष नोंदवणार। सोळा एप्रिलच्या आसपास लोकसभा निवडणुका होणार का? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानं खळबळ। तर प्रशासनाच्या पूर्वतयारीसाठी तात्पुरती तारीख, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। राज्यातल्या 6 शहरांमधल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र। शहरी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर। ठाकूर यांच्या 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारची घोषणा। दिल्लीमधल्या कर्तव्य पथावरती महाराष्ट्राचा चित्ररथ दाखल। यंदा चित्ररथावरील देखाव्यात राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी, आज्ञापत्र आणि राजमुद्रेचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।